अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी ही जोडी काहीच दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली आहे। अशातच आता अभिनेत्री पूजा बिरारीने तिच्या व सोहमच्या लग्ना अगोदरचा एक किस्सा सांगितला आहे, जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अभिनेत्री पूजा बिरारी जेव्हा पहिल्यांदाच बांदेकरांच्या घरी गेली होती, तेव्हा एका व्यक्तीला पाहून ती प्रचंड घाबरली होती। तिला घाम फुटला होता, काय बोलू काहीच कळत नव्हतं। पूजा बिरारीने सांगितलं, मला आधी वाटायचं की सोहम आधी ठाण्यातच राहतो, कारण तो दोनदा तीनदा मला ठाण्यातच भेटला होता। मी त्याच्या घराजवळ आल्यानंतर तो हाफ पॅन्ट मध्ये होता। मी म्हंटल हा असा का आलाय भेटायला, तेव्हा तो बोलला चल वर आजीला तुला भेटवतो। तेव्हा माझं असं झालं की आज मी घरी यायचं आहे आणि मी शॉकच झाले। मी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा सिम्बाला भेटले। त्याला भेटण्यासाठी मी खाली बसले, तेव्हा समोरून दोन पाय येताना मला दिसले। मी वर बघितलं आणि त्या आई होत्या। त्या म्हणाल्या मी निघतच होते, म्हटलं तुला भेटून जाईन म्हणून मी थांबले होते। मला तेव्हा घामच फुटला होता तिथे। तेव्हा माझा चेहरा बघून त्यांना कळलं असेल की मी खूप घाबरली आहे। एखाद्या मुलीसाठी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईला भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते, पण तेव्हा त्या माझ्याशी छान बोलल्या आणि मग त्या गेल्या। असा किस्सा अभिनेत्री पूजा बिरारीने सांगितला आहे। अभिनेत्री पूजा बिरारी सध्या स्टार प्रवाहाच्या एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये काम करत आहे। तर सोहम बांदेकर सध्या प्रोडक्शन सांभाळतोय। ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचं काम तो पाहतो। तर अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरची जोडी तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।